इगतपुरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। बिटोरली येथे एका दिव्यांग नागरिकाच्या स्विफ्ट कारची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याचा प्रकार घडला असून या घटनेनंतर प्रहार दिव्यांग संघटनेने संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। ही घटना 15 जुलै 2026 रोजी रात्री 11:30च्या सुमारास वाकी बिटोरली ग्रामपंचायत हद्दीतील बिटोरली येथे घडली। दिव्यांग नागरिक काशीनाथ शंकर आगिवले यांनी त्यांची स्विफ्ट कार घराजवळील मळ्यात उभी केली होती। याच दरम्यान अज्ञात व्यक्तींनी कारची तोडफोड करून मोठे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध अंगांनी तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान प्रहार दिव्यांग संघटनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष सोपान परदेशी यांनी निषेध करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। तसेच दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या दिव्यांग ॲक्टच्या कलम 92 अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। दिव्यांग नागरिकांवर होणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडूनही केली जात आहे। आता या प्रकरणातील आरोपींपर्यंत घोटी पोलीस कितपत लवकर पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।